नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, 100% वसंत मोरे हा निवडणुकीच्या रिंगणात असणार असून मी एकला चलोरेच्या भूमिकेवरती ठाम आहे, असं विधान वसंत मोरे यांनी केले। मनसे पक्ष सोडल्यानंतर वसंत मोरे हे चर्चेत आलेत। पुणे लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांची भेटही घेतली, मात्र अपेक्षित प्रतिसाद दिसून आला नाही। या पार्श्वभूमीवरती त्यांनी समाज माध्यमांवरती प्रसिद्ध केलेली एक पोस्ट सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेते। महायुतीनं पुण्याची उमेदवारी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना जाहीर केली आहे। त्यांचा प्रचार देखील सुरू झालाय। भाजपच्या नेत्यांकडून पुणे लोकसभेची निवडणूक ही एकतर्फी होणार असल्याची वक्तव्य समोर येत आहेत। या पार्श्वभूमीवर मोरे यांनी समाज माध्यमांवरती एक पोस्ट शेअर केली आहे। तरी पण निवडणूक एकतर्फी कशी होते हे मी पाहतोच, असं म्हणत वसंत मोरे यांनी भाजप नेत्यांना डिवचलंय। ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे। त्यावर वसंत मोरे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की मागील 5 वर्षांच्या काळात भाजपनं पुणे शहराचा खेळखंडोबा करून ठेवलाय। तरी देखील कोणी म्हणत असेल की ही निवडणूक एकतर्फी होणार आहे, तर त्या व्यक्तींना एकच मी सांगू इच्छितो की जोवर पुणे शहरामध्ये वसंत मोरे आहे तोपर्यंत ही निवडणूक एकतर्फी होऊ देणार नाही। मी कोणत्याही पक्षात जाण्यासाठी मनसे पक्ष सोडला नाही। 100% वसंत मोरे हा निवडणुकीच्या रिंगणात असणार असून मी एकला चलोरीच्या भूमिकेवरती ठाम आहे। निवडणुकीमध्ये आणखी थोडी रंगत येऊ द्या। माझ्या वाटेत कोणी काटे टाकले तर ते सर्व काटे योग्य वेळी मी बाहेर काढणार आहे। या सर्व बाबी जाहीरपणे व्यासपीठावरती पुराव्यासह मी मांडणार आहे। आता माझी अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी आहे। तसेच एकतर्फी निवडणूक व्हायची असती तर मागील 10 दिवसात कोणाकोणाचे फोन आले या गोष्टी योग्य वेळी पुणेकर नागरिकांसमोर आणणार असल्याचं वसंत मोरे यांनी सांगत भाजपला सुनावलेलं आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं वसंत मोरे हे निवडणूक लढण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि वसंत मोरे निवडणूक लढणारच असं म्हणतायत। तर मग पाहूयात की नक्की काय होतंय ते। तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।